नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजची कथा माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलेली आहे। खूप जुनी कथा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया। खूप जुनी कथा आहे। इंदापूर गावामध्ये ज्ञानदेव नावाचा एक गरीब परंतु मेहनती असा एक व्यक्ती राहत होता। त्याची गिनती गावातील 5 शिकलेल्या माणसांमध्ये होत होती। उरलेले 4 गावचे सरपंच गणपत पाटील आणि त्यांचा मुलगा नितीन व गावचा भटजी मधुकर आणि त्यांचा मुलगा विक्रम। नामदेव हा गणपत पाटील आणि भटजी मधुकर यांच्या मुलापेक्षा वयाने मोठा होता। 2 गड्यांची कामं तो एकटा करायचा। थोडक्यात त्याच्यात भरपूर ताकद होती। गावातील लोक मेहनतीच्या अवघड कामासाठी त्याला शोधायचे। ज्ञानदेव पाटलाच्या पोराला शाळेत न्यायचं आणि घेऊन यायचं काम करायचा। तेव्हा दूरगावी जाण्या येण्यासाठी पायीच करावं लागे। एक दिवस ज्ञानदेव पोरांना शाळेत सोडून परत येत होता। तेव्हा त्याला भटजीचा पोरगा विक्रम भेटला। एक जुनी पुस्तिका देत म्हणाला, ज्ञानदेव, हे पुस्तक सांभाळून ठेव। मी बाबांच्या नजरेपासून याला लपवत आहे। माझ्या घरी म्हणजे माझे वडील बघतील, त्यामुळे हे पुस्तक तुझ्याकडेच ठेव, कोणाला सांगू नकोस। त्यावर नामदेव म्हणाला, काही काळजी करू नकोस, मी सांभाळून ठेवेन। हा खूप दुर्लभ ग्रंथ आहे। खूप भाग्याने हा ग्रंथ हाती आला आहे माझ्या। विक्रम म्हणाला, तूही उघडून बघू नकोस, तुझ्या कामाची गोष्ट नाही आणि तुला समजणारही नाही। अरे तू चिंता करू नकोस, ज्ञानदेव म्हणाला विक्रमला। मात्र ज्ञानाच्या मनात उत्सुकता वाढू लागली। काय असेल या पुस्तकात? मनुष्याचा स्वभाव असाच आहे, त्याला जे नाही सांगितलं तेच तो करायला बघतो। ज्ञानदेवची उत्सुकता वाढली। हा एवढा जोर लावून हे गुपित ठेवायला सांगत आहे, या पुस्तकात एवढं काय विशेष असेल? मात्र 4 दिवस त्याने विक्रमचं सांगणं ऐकलं होतं। 5व्या दिवशी तो ग्रंथ उघडून वाचायला लागला। त्या ग्रंथामध्ये प्राचीन विद्यांचं वर्णन होतं आणि त्या विद्या शिकण्याची सविस्तर माहिती दिली होती। ती विद्या ज्ञानाच्या बुद्धी पलीकडचं होतं, कारण त्यातील भाषा खूपच अवघड होती। शिवाय काही गोष्टी सूत्रात्मक पद्धतीने होती। मात्र एक अध्याय भूत आणि पिशाच यांच्यावर आधारित होता। या अध्यायाची भाषा ज्ञानदेवला सहज समजत होती। पूर्ण ग्रंथ फक्त एकच हा अध्याय त्याला समजायला सोपा होता। इथे पण सूत्र होती, पण कमी होती। भूत प्रेतांना सिद्ध करून साधकाला होणाऱ्या लाभाचं वर्णन वाचून कोणाचं पण डोकं खराब व्हायला वेळ लागणार नव्हता। मग काय, ज्ञानदेव तो अध्याय परत परत वाचत होता। ग्रंथात काही गोष्टी संकेत करून चिन्हाद्वारे दाखविण्यात आल्या होत्या। त्या ज्ञानदेवच्या डोक्यात शिरत नव्हत्या। मात्र बऱ्यापैकी ज्ञानदेव तो अध्याय समजला होता। आता ज्ञानदेवच्या डोक्यात भूत पिशाच सिद्धी करायची इच्छा त्याच्या मनात घर करीत होती। त्याला वाटलं, आता मी भूत पिशाच नक्कीच सिद्ध करू शकेन। एकदा का पिशाच सिद्ध झाले तर जीवन आरामात सुखात जगता येईल। माझी सर्व कामे भूतच करतील आणि माझे कोणी वैरी असतील त्यांना मी माझी सिद्ध केलेली पिशाच सोडून अद्दल घडवेन, अशी भावना त्याने मनात ठाम केली। पण पिशाच सिद्ध होईल का, हा एक प्रश्न त्याला पडला। पण स्वतःशीच तो म्हणाला, मी ज्ञानदेव आहे, नक्कीच सिद्ध करेन मी पिशाच। प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे। चांगल्या कामासाठी माणूस जरा जास्तच विचार करतो, मात्र वाईट कामासाठी खूपच उतावीळ असतो आणि ते कार्य पूर्ण होईपर्यंत त्याला शांती मिळत नाही।
ज्ञानदेवचं तसंच काही झालं होतं. आता ज्ञानदेव पुस्तकातील सांगितल्याप्रमाणे सर्व सामग्री गोळा करू लागला होता आणि सर्व सामग्री एकवटल्यावर त्याने धीराने ते पिसाच्य साधना सुरू केली. आता ज्ञानदेवला सर्व विधी तोंडपाठ झाली होती. त्या ग्रंथात जसं जसं लिहिलं होतं ते तो करत गेला होता. असे 10-20 दिवस झाले होते. पुढे 1 महिनाही होऊन गेला, पण भूत पिशाच्य काही दिसले नव्हते. त्यामुळे ज्ञानदेव आता पुरता नाराज झाला होता. निराशा त्याला घेरत होती. त्याचा विश्वास उडत चालला होता त्या ग्रंथावरून. तो विचार करत होता, आत्तापर्यंत भूत सिद्ध व्हायला हवं होतं, पण तसं झालं नव्हतं. ज्ञानदेवला स्वतःचा राग येत होता आणि त्या पुस्तकाचा म्हणजे त्या ग्रंथाचा पण खूप राग आला होता. आता त्याने रागातच ते पुस्तक चुलीत फेकून दिले होते. काही हताश होऊन झोकून दिलं होतं चुलीत आणि तो झोपून गेला. त्याच्या लक्षातच राहिले नाही, हे पुस्तक आपल्याला विक्रमने दिले आहे आणि जपून ठेवायला सांगितले आहे. त्याला हे पुस्तक परत द्यावेच लागणार होते. 1 महिना पूर्ण झाला होता. ज्ञानदेवच्या पिसाच्या साधनेला 31व्या दिवशी स्मशानात जाऊन एक शेवटचा विधी पूर्ण करायचा होता. तो त्याने केलाच नव्हता आणि घरी झोपला होता. रात्र खूप वाढली होती. मध्यरात्री त्याची झोप मध्येच मोडली. काहीतरी विपरीत घडतं आहे असं त्याला झोपेतच जाणवलं होतं. पण काय? त्याचं उत्तर त्याला तिथेच भेटलं. कोणीतरी त्याचा पाय ओढत होतं. ज्ञानदेवने त्याच्याकडे पाहिलं. पाय ओढणारी वस्तू खूपच थंड स्पर्श होता त्याचा. त्याला वाटलं असा थंड स्पर्श सापाचा पण असतो. घाबरून असं वाटून तो पटकन उठून बसला. तसं त्याने पाहिले ते खूपच विचित्र होतं. ते पाहून कोणाचाही हृदय बंद पडेल किंवा घाबरून जीव तरी गेला असता. ज्ञानदेव डोळे फाडून त्या विचित्र वस्तूकडे पाहत होता, जी त्याच्या पायाजवळ हजर होती. तो मानवासारखाच जीव होता. त्याची उंची 2 ते 2.5 फूट असेल. खूप अशक्त आकृती होती ती. डोक्यावर एकही केस नव्हता. डोळे वटाण्याच्या आकाराचे, निळ्या रंगाचे, खूपच चमकदार होते. त्याला नाक नव्हते. त्या जागी 2 भोकं होती. त्यामुळे तो खूपच भयान वाटत होता. त्याचे ओठ जाडे मोठे होते आणि तोंडात मोठमोठे सुळे जे टोकदार असल्याचे स्पष्ट दिसत होते. हातपाय बारीक आणि त्याला 3-3च बोटं होती. हातपायाच्या तुलनेत त्याचं पोटच तेवढं मोठं होतं आणि तो विचित्र जीव ज्ञानदेवला उग्र भावाने फक्त बघत होता, एकटक. तसा ज्ञानदेव प्रचंड घाबरला. तो बेशुद्ध झाला नाही हेच नवल वाटलं त्याला. त्याची दातकिळी बसली होती, मात्र घामाने तो पूर्ण भिजला होता. पण अचानक तो विचित्र जीव ज्ञानदेवला पाहून विचित्र हसला. ते पाहून ज्ञानदेवच्या अंगावर सरकन काटा आला. त्याचे टोकदार दात जणू आपल्या मानेचा वेध घेतील असं त्याला वाटू लागले. तो विचित्र जीव आपल्या भाषेत काहीतरी बोलला, जे ज्ञानदेवाच्या पटकन लक्षात आले. तो विचित्र जीव ज्ञानदेवला म्हणाला, मला का जागा केलंस? मला का बोलवलंस? उत्तर दे. त्यावर ज्ञानदेव म्हणाला, माझी चूक झाली, खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. मी तुझ्या पाया पडतो. तू निघून जा इथून. ज्ञानाने आपले दोन्ही कान पकडले. पण मी आता आलोय. आता असा कसा जाईन? आता तर मला भूक लागली आहे. मला काहीतरी खायला प्यायला दे. ते पिशाच रागातच ज्ञानदेवला बोलले. ज्ञानदेव समजून गेला होता, हे तेच पिशाच आहे ज्याला आपण सिद्ध केलंय. ज्ञानदेव त्या पिशाच्याला म्हणाला, माझ्याकडे तुला द्यायला काही नाही, खरंच काही नाही. त्या पुस्तकानुसार पिशाच्याला कच्चे मासे, कच्चे मांस आणि दारू भेट द्यायचं असतं असं लिहिलं होतं. मात्र ते ज्ञानदेवजवळ यावेळेला नव्हते, कारण ती विधी त्याने निराश होऊन मध्येच सोडली होती. ते पिशाच्या आता काहीच ऐकत नव्हते. मला खायला दे, प्यायला दे असंच सारखं बरळत होतं. ज्ञानदेवची चिंता वाढली. एवढ्या रात्री या वस्तू मी कशा आणि कुठून आणू? ह्याला काही भेटत नाही हे पाहून ते पिशाच आता खूप रागावले होते
आणि काही समजायच्या आतच ते हवेत उडाले आणि ज्ञानदेवच्या पाठीवर जाऊन बसले आणि कर्कश आवाजात ओरडले, मी म्हटलं ना तुला, मला भूक लागली आहे. आणि पुढच्या क्षणालाच त्या पिशाच्याने आपले टोकदार सुळे ज्ञानदेवच्या मानेत रोवले. ज्ञानदेवाची किंचाळी फुटली. तो जीवाच्या आकांताने ओरडला. ते पिशाच आपल्या जाड मोठ्या ओठाने ज्ञानदेवचे रक्त पिऊ लागले. ज्ञानदेव प्रचंड घाबरला होता. आता त्याला खूप अशक्त जाणवू लागले होते. ते पिशाच जसजसे त्याचे रक्त पीत होतं तसे ज्ञानदेवचे शरीर गरम व्हायला लागलं होतं. आता ज्ञानदेवचे शरीर पहिल्यासारखे राहिले नव्हते. त्याला पिशाचाचा स्पर्श झाला होता. काही वेळाने ते पिशाच ज्ञानदेवच्या पाठीवरून खाली उतरले. त्याच्या चेहऱ्यावर तृप्त झाल्याचा भाव होता. आपले मोठाळे ओठ चाटत ते म्हणाले, तृप्त झालो मी आता. बोल ज्ञानदेव, मी दास आहे तुझा. आता तू जे बोलशील ते मी करायला तयार आहे. मी दास आहे तुझा. मालकाचं रक्त पिणारा दास, ज्ञानदेव रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला. ते पिशाच विचित्रपणे हसले. ते पाहून ज्ञानदेवच्या शरीरावर सरकन काटा आला. ज्ञानदेवला आपण केलेल्या या विधीचा आणि गोष्टीचा पश्चाताप होत होता. त्याला असं वाटत होतं, आपण का केला हा विधी. पण आता पिशाच सिद्ध झालं होतं. ज्ञानदेवला खूप अशक्तपणा आला होता. कोणास ठाऊक किती रक्त प्यायलं होतं ते पिशाच. आता ज्ञानदेव विचार करू लागला, या पिशाच्यापासून सुटका कशी करून घ्यावी. तेवढ्यात ते पिशाच ज्ञानदेवला परत विचारू लागले, मला काय आज्ञा आहे, मी काय करू. आता ते पिशाच फक्त हेच बोलत होतं, मला काम सांग, नाहीतर मी परत तुझ्याच पाठीवर बसेन. मी फक्त मानेवरच बसतो, जमिनीवर नाही राहत मी जास्त वेळ, लवकर सांग. त्यावर ज्ञानदेव म्हणाला, जरा थांब, मला विचार करू दे. ज्ञानदेवचा मेंदू गोठला होता. काही सुचत नव्हतं त्याला. त्याने पिशाचाला विचारलं, काय काम देऊ तुला. पिशाच म्हणालं, काहीही काम दे. त्यावर ज्ञानदेवला आठवलं, आपल्या गावात आपला एकच वैरी आहे, अन्सारी दुकानवाला. त्याला उधाराचे पैसे द्यायला जरा वेळ लावला होता, तेव्हा त्याने माझा अपमान केला होता. चार चौघात शिवीगाळही केली होती. त्यानं मला, हाच मोका आहे त्याला अद्दल घडवायचा. त्याला कळणारही नाही कोणी काय केलं ते. हा विचार करून ज्ञानदेव हसू लागला. त्याच्या हसण्यात सैतानी भाव होते. पटकन ज्ञानदेव पिशाचाला म्हणाला, जा त्या अन्सारी दुकानवाल्याच्या घरी जा आणि पी त्याचं रक्त. त्याला पार बेजार करून सोड. ही माझी आज्ञा आहे. जा आत्ताच्या आत्ता. ठीक आहे मालक, असं म्हणून तो पिशाच तिथेच गायब झाले. तसं ज्ञानदेव जरा शांत झाला. त्याने सुटकेचा श्वास टाकला. पण त्याची झोप पूर्ण उडाली होती. एक आसुरी आनंद त्याला भेटत होता की एक अमानवी पिशाच आपला गुलाम झाला आहे आणि आता माझे वैरी असतील किंवा होतील त्यांना मी सुखी राहू देणार नाही. आणि असं का होत आहे, कोण करीत आहे ते त्यांना कळणार पण नाही. आता ते पिशाच अन्सारीच्या घरी पोहोचलं होतं आणि ज्ञानदेव शांत झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी ज्ञानदेव उठला. त्याच्या मानेला एक कळ लागली होती. जिथे त्या पिशाचाने आपले दात रोवले होते तिथे थोडे सुजल्यासारखं वाटत होतं. थोड्या वेळाने गावातले लोक चर्चा करू लागले होते. गावचा एकुलता एक दुकानदार अन्सारी रात्रीपासून आजारी पडला आहे. वेड्यासारखा फिरतो आहे, बडबडतो आहे, ओरडतो आहे, इकडे तिकडे पळतो आहे. सर्व गावकरी जमा होते त्याच्या अंगणात. सर्व हेच विचार करत होते, याला अचानक झाले तरी काय. कालपर्यंत बरा होता. ही वार्ता ज्ञानदेवपर्यंत पोचायला वेळ लागला नाही. त्याने विचार केला, आपण गेलो नाही तर लोक आपल्याकडे बोट दाखवतील. अख्खं गाव इथे जमा आहे, मात्र ज्ञानदेव इथे नाही असं लोकांना वाटेल आणि माझ्यावर शक करतील. त्याच्याशी माझं भांडण झालं होतं, मीच काहीतरी केलं आहे असं लोकांना वाटेल. असा विचार करून ज्ञानदेवने अन्सारीकडे जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्याला पाहायचं पण होतं, आपण पाठवलेलं पिशाच कसं काम करतं ते.
लोक दहातोंडाने बोलत होती. अन्सारी कुठेतरी घाबरला असेल, त्याला कोणीतरी झपाटला असेल. तो दुपारच्या वेळेस पैसे वसुलीला चिंचेच्या बागेतून ये जा करतो. ती जागा भुताटकीची आहे असं लोक काही बाई बोलत होते. या सर्व अफवा ऐकून ज्ञानदेव मात्र स्वतःशीच हसत होता. कारण अन्सारीला जो त्रास होत होता त्याचं मूळ कारण हा ज्ञानदेवच होता. अन्सारीचं अंगण मोठं होतं. अन्सारीला 10-5 जणांनी धरून ठेवले होते. त्याची बायको खूप रडत होती. त्याच्या पोरांना शेजाऱ्यांनी सांभाळून धरलं होतं. अन्सारीची म्हातारी आई देखील खूप रडत होती. अन्सारीचं शरीर अचानक खूप जाड व्हायला लागलं होतं. हे पाहून लोक चकित झाले होते. अन्सारीवर ज्ञानदेवने पिशाच सोडला होता आणि जे ज्ञानदेव पाहत होता ते दुसरं कोणी पाहू शकत नव्हतं. कारण त्या पिशाचाला ज्ञानदेवनेच सिद्ध केलं होतं आणि अन्सारीवर सोडलं होतं. ज्ञानदेवने पिशाच्याकडे एक वेळ पाहिलं. तसं त्या पिशाच्याने अदबेने मान झुकवली होती आणि त्याला उत्तर म्हणून ज्ञानदेवनेही मान झुकवून दुजोरा दिला होता. अन्सारीवर खूप उपचार केले मात्र काहीच फरक पडला नाही. ज्ञानदेवला एक वेळ अन्सारीची व त्याच्या कुटुंबावर दया देखील आली. त्याला वाटलं या पिशाच्याला थांबवावं, पण त्याला आठवलं आपण जर याला थांबवलं तर हे पिशाच परत आपल्या मानेवर येऊन बसेल. म्हणून त्याने तसं करण्याचा विचार मनातून काढून टाकला. असं काही महिने गेले. अन्सारी मरण पावला होता आता आणि इंदापूरमध्ये हाहाकार माजला होता. लोक व्यथित झाली होती. ज्ञानदेव आता चांगलाच तयार झाला होता. त्याने अजून 4 ते 5 पिशाच सिद्ध केली होती आणि तो अख्ख्या गावाला आपल्या इशाऱ्यावर नाचवत होता. लोकांमध्ये दहशत पसरली होती. गावची लोक अचानक मरायला लागली होती. काही लोक मरणही पावले होते. ज्ञानदेवला हा खेळ आवडू लागला होता. पिशाच्याकडून तो सर्व कामे करून घेत होता. आता सरपंच पाटलाने हे सर्व घडत असताना गाव सोडून जाण्याचा विचार केला होता. या गावात काहीतरी विपरीत घुसला आहे, इथे राहायला नको हा विचार करून शहरातून आपल्या दोन्ही पोरांना बोलावून आणायला मधुकर भटजीला सांगितले गेले. मधुकर भटजीचा मुलगा नुकताच गावात ही बातमी ऐकून परतला होता. विक्रम तो ताबडतोब ज्ञानदेवला भेटायला गेला आणि आपल्या पुस्तकाची मागणी त्याने ज्ञानदेवकडे केली. त्यावर ज्ञानदेव म्हणाला, अरे ते मी कुठे ठेवलंय ते मला आठवत नाही. तू उद्या ये, मी शोधून ठेवतो. असं म्हणून त्याने ती वेळ मारून नेली. ठीक आहे म्हणून विक्रम तिथून निघून गेला. तसा ज्ञानदेव विचार करू लागला, पुस्तक तर मी चुलीत टाकून दिले आहे, याला मी काय परत करू. ज्ञानदेवने ठरवलं आपण याला दुसरं पुस्तक देऊया. मी जे काही वाचलं आहे ते परत लिहून काढू आणि तेच पुस्तक याला पुढे करू. पण ही गोष्ट एका रात्रीत होणार नव्हती. दुसऱ्या दिवशी विक्रम पुस्तक घेण्यासाठी परत आला. तसा ज्ञानदेव घाबरला आणि तो म्हणाला, अरे ते मला भेटलं नाही, खूप शोधलं. त्यावर विक्रम थोडा रागवलाच, तू माझं पुस्तक मला का परत करत नाहीस? तू काही चुकीचं केलं नाहीस ना? त्या पुस्तकातून वाचून गावावर हे महामारीचं संकट अचानक ओढवलं आहे. यात तुझाच परिवार कसा शाबूत आहे, खरं सांग. तसा ज्ञानदेव घाबरला आणि म्हणाला, अरे नाही विक्रम, मी असं काही केलं नाही. हे बघ ज्ञानदेव, मी ते पुस्तक वाचलं आहे. विक्रम म्हणाला, त्यामध्ये खूप अध्याय होते. त्यात शेवटचा अध्याय पिशाच सिद्ध करण्यावर होता आणि पिशाच सिद्ध झाल्यावर काय होतं याची मला माहिती आहे. सध्या गावात जो प्रकार घडतो आहे तसंच काहीतरी होतं पिशाच सिद्ध झाल्यावर. मला खरं सांग, तू मला पुस्तकही देत नाहीस. यावरून मला असं वाटतं या घडणाऱ्या गोष्टींचा जबाबदार तू तर नाहीस ना? हे ऐकल्यावर ज्ञानदेवला घाम फुटला. त्याने कशीबशी स्वतःची बाजू सावरली आणि विक्रमला म्हणाला, अरे विक्रम, मला माफ कर. मी तुझ्याशी खोटं बोललो की पुस्तक कुठेतरी हरवलं आहे आणि ठेवलं आहे, मला सापडत नाही. पण खरं सांगू, ते पुस्तक मला तुला परत करायचे नव्हते. ते पुस्तक मी एका घोर जंगलात नेऊन लपून ठेवलं आहे. त्या पुस्तकाचा मला मोह झाला होता. खूप प्राचीन विद्या आहेत त्यात, म्हणून ते तुला परत करायचे नव्हते. पण तू आता या गावावर आलेल्या संकटाचा जबाबदार मलाच ठरवत आहेस तर ते मला मान्य नाही.
मी उद्याच तुला पुस्तक परत करतो. तू उद्या ये. तसा विक्रम म्हणाला, तू खरं बोलतो आहेस ना? ठीक आहे, आज परत विश्वास ठेवतो तुझ्यावर. आणि विक्रम मागे वळला, पण परत ज्ञानदेवकडे वळून विचारले, खरंच ना? तू कोणते पिशाच्य सिद्ध केले नाहीस? त्यावर ज्ञानदेवने हसण्याचा बहाणा करून म्हटलं, नाही रे भाऊ, मी का करेन असं? तू जा, मी उद्या देतो तुला पुस्तक. तसा विक्रम निघून गेला. ज्ञानदेव आता पुरता चिंतेत पडला होता. काय करावे सुचत नव्हतं. पुस्तक कसं परत करावं ते तर आपणच जाळून टाकलं. शेवटी ज्ञानदेव गंभीर झाला. त्याने विचार केला, विक्रमलाच संपवले तर पुस्तक परत करायची वेळच येणार नाही. असं ठरवून ज्ञानदेवने 5 पिशाच्यांपैकी एक पिशाच्य त्याने विक्रमवर सोडले. रात्रीत विक्रमची तब्येत बिघडली. विक्रम वेड्यासारखा करू लागला. त्याच्या शरीरातील रक्त पिशाच शोषून घेऊ लागलं. विक्रम एका रात्रीत अशक्त झाला होता. मात्र विक्रमचे वडील भटजी होते. ते देखील थोडंफार पिशाच्चां विद्येबद्दल जाणून होते. त्या विद्येच्या बळावर त्यांनी विक्रमवर उपचार केले. तसं विक्रमला बरं वाटू लागलं होतं. त्यांनी त्या पिशाच्याला मंत्राने आपल्या अधीन केले व शांत केलं होतं. पण एक प्रश्न त्यांना पडला होता, हे कोण करीत असेल? गावावर आलेलं संकट पिशाच विद्याच होती. विक्रमने सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगितली. ज्ञानदेवला पुस्तक दिल्यापासून हा प्रकार गावात घडू लागला होता आणि विक्रम ज्ञानदेवकडे पुस्तकाची मागणी करीत होता. म्हणून की काय, ज्ञानदेवने विक्रमवर पिशाच सोडलं होतं हे विक्रमच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कारण एका रात्रीत विक्रमवर त्या पिशाच्याने घाव घातला होता. आता ही वार्ता पाटलांपर्यंत आणि सर्व गावकऱ्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ज्ञानदेवला पंचासमोर आणून उभं करण्यात आलं आणि विचारण्यात आलं. ज्ञानदेव नाकार देत होता या गोष्टीला. मात्र त्याच्या परिवाराला पण गावकऱ्यांनी वेठीला धरलं. तसं ज्ञानदेव घडाघडा बोलू लागला, हो, मीच सिद्ध केली होती पिशाच्य. कोणाला माराच्या हेतूने नव्हे तर फक्त कुतूहलापोटी. माझी चूक झाली. मी त्यांना सिद्ध तर केलं, पण पुढील अध्याय मी न वाचताच ते पुस्तक जाळून टाकलं होतं. म्हणून मला त्यांना वश करता आलं नाही आणि हा प्रकार घडला. मला माफ करा. पण गावकरी ज्ञानदेवला माफ करणार नव्हते. कारण अर्धा गाव ज्ञानदेवच्या पिशाच्यांनी गिळला होता आणि कित्येक लोक मरणाच्या वाटेवर होते. ज्ञानदेवला गावकऱ्यांनी दगडाने ठेचून मारून टाकलं. तशी त्याने सिद्ध केलेली त्याची पिशाच्चे देखील तिथून निघून गेली होती आणि गाव शांत झाला. म्हणून मित्रांनो, प्राचीन विद्या फक्त वाचनात राहिलेल्या बऱ्या. त्यांचा उपयोग फार धोक्याचा कधीच करू नका. मित्रांनो, कशी वाटली ही तुम्हाला गोष्ट? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.